माया नावाची मराठी फिल्म रिसेंटली थिएटर्समध्ये रिलीज झाली आणि हा चित्रपट माया नावाचे एका फिजिओथेरपिस्ट आणि तिच्या पेशंट म्हणजे महेश बद्दल आहे. महेश हा स्वभावाने खूप जास्त रूड आणि ॲरोगेंट आहे, जे मायाला जराही आवडत नाही किंवा तिला पटत नाही. कारण 2 तास 15 ते 20 मिनिटाचा चित्रपट आहे, ज्याचा सर्वात मोठा हायलाईट पॉईंट म्हणजे मुक्ता बर्वे आणि त्यांची ॲक्टिंग परफॉर्मन्स. शी इज द स्टार परफॉर्मर ऑफ दिस एंटायर फिल्म. अपार्ट फ्रॉम दॅट या चित्रपटामध्ये गिरीश शोक, सिद्धार्थ चांदेकर, रोहिणी मॅम आणि बाकी जितके पण ॲक्टर्स चित्रपटामध्ये होते, सगळ्यांचं काम सुद्धा चांगलं झालं. तुम्हाला नक्कीच आवडेल. प्रॉब्लेम तर सगळ्यांच्या लाईफमध्ये असतो, बट व्हॉट रिअली मॅटर्स की आपण त्या प्रॉब्लेमचा सामना आणि ओव्हरकम कशा प्रकारे करतो. ट्रॅजेडी, एक्सेप्टन्स, अनएक्सेप्टन्स आणि एकटेपणाबद्दल हा सिनेमा आहे, जो तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना आवडू शकतो. स्पेशली फिल्मच्या सेकंड हाफमध्ये महेश, सिद्धार्थ आणि माया या तिघांच्या कॅरेक्टरबद्दल एक छोटासा ट्विस्ट आहे, जो कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड होता आणि म्हणून फर्स्ट हाफच्या कम्पॅरिझनमध्ये सेकंड हाफ मला मच बेटर वाटला. या नावाची मराठी फिल्म ऑल ओव्हर महाराष्ट्र रिलीज झाली आहे. तुमच्यापैकी जर कोणी सिनेमा बघितला असेल, तुम्हाला किती आवडला किंवा नाही आवडला, कमेंट सेक्शनमध्ये एकदा नक्की सांगा.